नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती प्रॅक्टिस सेट 2.6 ज्याच्यामध्ये आपण 6 क्वेश्चन काय केले होते, अटेम्प्ट केले होते. आज आपल्याला बघायचे ते रिमेनिंग क्वेश्चन. रिमेनिंग क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला बोर्डवर दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7. तर बघा काय दिलेलं आहे. प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं, प्रत्येकला 8 तास वेळ लागत आहे. 36 किलोमीटर कुठं जायचं, अपस्ट्रीमला जायचं आणि परत त्या स्पॉटला वापस यायचं. म्हणजे डाऊन स्ट्रीमनं काय करायचं, त्या स्पॉटला वापस यायचं. तर हे वेळ किती लागते, एकूण 8 तास. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. तर बघा या ठिकाणी आपल्याला स्पीड ऑफ बोट दिलेला आहे इन स्टील वॉटर, जो किती दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. तर बघा आपल्याला काय विचारलं, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं, वॉटर करंट म्हणजे पाण्याचा जो प्रवाहाचा स्पीड आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार, कन्सिडर करणार की लेट स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी आपण कन्सिडर केलं की पाण्याचा जो प्रवाह आहे त्याचा जो स्पीड आहे तो काय आहे, x किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे की बोटचा स्पीड दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी बघा की ज्यावेळेस बघा या ठिकाणी आपण सपोज कन्सिडर करू रिव्हर. तर या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपल्याला या डायरेक्शननं जायचं म्हणजे अपस्ट्रीमनं जायचं आणि ज्यावेळेस बघा या डायरेक्शननं जायचं त्यावेळेस कुठं जायचं आपल्याला, अपस्ट्रीम. आणि या ज्या डायरेक्शननं जर यायचं असेल तर त्यावेळेस आपण म्हणणार डाऊन स्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं, आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. तर बघा ज्यावेळेस आपल्याला या डायरेक्शननं जायचं म्हणजे अपस्ट्रीमनं जायचं त्यावेळेस बघा पाण्याचा जो स्पीड आहे हे बोटच्या स्पीडला काय करल, मायनस करल. म्हणून ज्यावेळेस पण आपण अपस्ट्रीमला जाणार त्यावेळेस त्याचा जो स्पीड असणार तो काय असणार, बोटच्या स्पीड मधून आपल्याला पाण्याचा स्पीड काय करावं लागल, मायनस करावं लागल. कारण की ज्यावेळेस आपण अपस्ट्रीम मध्ये जाणार तर पाण्याचा जो प्रवाह आहे तो काय करणार, बोटच्या स्पीडला काय करणार, डिक्रीज करणार. मग अशा वेळेस काय होणार, तो स्पीड काय होणार, कमी होणार. म्हणून या ठिकाणी बघा इन अपस्ट्रीम द स्पीड ऑफ वॉटर करंट डिक्रीज द स्पीड ऑफ बोट. म्हणून या ठिकाणी बघा की वेन वी ट्रॅव्हल अपस्ट्रीम देन स्पीड ऑफ बोट, जो स्पीड असणार आहे बोटचा ज्यावेळेस अपस्ट्रीम जाणार तो काय होणार, 12 मायनस x. त्याच्यानंतर वेन वी ट्रॅव्हल इन डाऊनस्ट्रीम म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्याच्या प्रवाहासोबत जाणार त्यावेळेस तो तुमच्या बोटचा स्पीड आणि पाण्याचा स्पीड यांची काय करावं लागेल आपल्याला, ॲडिशन. म्हणून या ठिकाणी वेन वी ट्रॅव्हल इन डाऊनस्ट्रीम द स्पीड ऑफ बोट काय येणार या ठिकाणी बघा, 12 प्लस x काय येणार, किलोमीटर पर आवर. या ठिकाणी सुद्धा काय येणार, किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर बघा आपल्याला गिव्हन कंडिशन काय आहे. तर बघा या ठिकाणी बघा हा जो प्रवास करतो 36 किलोमीटर अपस्ट्रीम जातो, या पॉइंटला जातो सपोज, आणि या पॉइंट पासून पूरक ज्या पॉइंट पासून निघाला त्या पॉइंट पर्यंत काय तो वापस येतो, आणि याचे डिस्टन्स दिलं आपल्याला किती दिलेलं, 36 किलोमीटर. तर बघा आपल्याला काय करायचं की अपस्ट्रीमला जाणारा लागणारा वेळ प्लस डाऊनस्ट्रीमला यायसाठी लागणारा वेळ, आणि हा एकूण वेळ किती लागतो, 8 आवर्स. म्हणून या प्रॉब्लेमला आपल्याला कन्वर्ट करायचा T1 प्लस T2 इक्वल्स टू 8 आवर. म्हणजे बघा या ठिकाणी की अपस्ट्रीमला जाण्यासाठी लागणारा वेळ T1 प्लस डाऊनस्ट्रीमला जाणारा लागणारा वेळ T2, आणि हा एकूण वेळ किती होणार, 8 आवर. किती होणार, 8 आवर. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, पहिले टाइम काढून घेणार. आपल्याला टाइमचा फॉर्म्युला माहित आहे, टाइम इक्वल्स टू काय असणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणून या ठिकाणी लिहिणार टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर विथ स्पीड. बघा स्पीड काय, टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम विथ स्पीड काय येणार बघा,
12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर, या ठिकाणी आपण त्याला डिनोट केलं T1. तर या ठिकाणी बघा डिस्टन्स किती आहे 36 अपॉन त्या ठिकाणी बघा स्पीड किती आहे 12 मायनस एक्स, या ठिकाणी दिलं आपण इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा सिमिलरली आपण काय काढणार टाइम काढणार, पण कधी ज्यावेळेस डाऊन स्ट्रीमला जाणार आपण 36 किलोमीटर, या ठिकाणी बघा काय लिहिणार टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम विथ स्पीड. तर या ठिकाणी स्पीड काय 12 प्लस एक्स. ज्यावेळेस आपण डाऊन स्ट्रीमला जाणार तेव्हा स्पीड काय बघा 12 प्लस एक्स, आणि अपस्ट्रीमला जाणार तेव्हा स्पीड काय 12 मायनस एक्स. या ठिकाणी बघा या ठिकाणी म्हणलं त्याला T2, तर या ठिकाणी डिस्टन्स सेम आहे 36 अपॉन या ठिकाणी स्पीड काय येणार आपला 12 प्लस एक्स, या ठिकाणी देणार आपण इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर फ्रॉम गिव्हन कंडिशन अपस्ट्रीम साठी लागणारा वेळ प्लस डाऊनस्ट्रीम साठी लागणारा वेळ, आणि हा एकूण वेळ T1 प्लस T2 इक्वल्स टू किती तास लागत आहेत आपल्याला 8 आवर लागत आहेत. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी याला आपण आवर मध्ये देखील लिहू शकतो T1 आणि T2. त्याच्यानंतर बघा T1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली काय 36 अपॉन 12 मायनस एक्स, प्लस T2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 36 अपॉन 12 प्लस एक्स इक्वल्स टू 8. त्याच्यानंतर बघा या न्यूमरेटर मधून आपण कॉमन काढू शकतो 36, या ठिकाणी आपण 36 काढलेत कॉमन, या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी राहिले 12 मायनस एक्स, प्लस या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी राहिले 12 प्लस एक्स इक्वल्स टू बघा या ठिकाणी किती 8. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण काय करणार की डिनोमिनेटर सेम करणार, म्हणजे या ठिकाणी आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 प्लस एक्स इंटू 1 काय येणार 12 प्लस एक्स. त्याच्यानंतर 12 मायनस एक्स इंटू 1 काय होणार 12 मायनस एक्स डिवायडेड बाय या दोन्हीचा काय होणार प्रोडक्ट 12 मायनस एक्स इंटू 12 प्लस एक्स इक्वल्स टू या ठिकाणी किती 8. त्याच्यानंतर बघा हे 36 या साईडनं काय तो मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी प्लस एक्स मायनस एक्स काय होणार कॅन्सल. त्याच्यानंतर बघा 12 प्लस 12 किती होणार 24 अपॉन या ठिकाणी बघा ए मायनस बी ए प्लस बी कोणता फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या ठिकाणी बघा 12 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 8 अपॉन 36. तर या ठिकाणी बघा या दोन्ही टर्मला कोणत्या नंबरने डिव्हिजिबल करू शकतो आपण 4 ने डिव्हिजिबल करू शकतो. या ठिकाणी 4 दोन्ही 8 4 9 36. त्याच्यानंतर बघा या दोन्हीचं होणार मल्टिप्लिकेशन 24 गुणिला 9. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 12 चा स्क्वेअर हे 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 12 चा स्क्वेअर होणार 144 मायनस या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 24 गुणिला 9 9 चूक 36 7 3 9 दोन्ही 18 18 आणि 3 किती होणार 21 216. त्याच्यानंतर 2 गुणिला 144 किती होणार 288 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा हे मायनस 2x स्क्वेअर या साईडने आल्याच्या नंतर होणार प्लस 2x स्क्वेअर, हे प्लस 216 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, या ठिकाणी राहणार 288 मायनस 216. जर या दोन्हीची वजाबाकी केली 8 मायनस 6 किती होणार 2, 8 मायनस 1 किती होणार 7, त्याच्यानंतर 2 मायनस 2 काय होणार 0. त्याच्यानंतर बघा 2 काय तर मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 72 डिवायडेड बाय 2 जे किती येणार 36. त्याच्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट एक्स इक्वल्स टू प्लस मायनस 6. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्यात, एक मिळाली एक्स इक्वल्स टू प्लस 6 आणि एक्स इक्वल्स टू मायनस 6. तर या ठिकाणी बघा एक्सची व्हॅल्यू आपण कोणासाठी कन्सिडर केली होती स्पीड ऑफ वॉटर करंट. तर आपल्याला माहित आहे ना की स्पीड कधीच आपण निगेटिव्ह मध्ये कॅल्क्युलेट करत नाही, म्हणून या ठिकाणी आपण एक्स इक्वल्स टू मायनस 6 घेणार नाही, म्हणून एक्स इज नॉट इक्वल्स टू मायनस 6 सिन्स स्पीड इज नॉट निगेटिव्ह. Hence, speed of water current that is x equals to बघा या ठिकाणी काय आलं आपलं 6 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी आपल्याला तीच व्हॅल्यू विचारली होती कोणाची स्पीड ऑफ वॉटर करंट. तर या ठिकाणी बघा की आपल्याला की ज्या पण वेळेस असं डिस्टन्स स्पीड आणि टाइमवर जर आधारित क्वेश्चन विचारले असतील तर त्याला याच पद्धतीनं सॉल्व्ह करता येते. तर या ठिकाणी बघा आपल्याला महत्त्वाची कंडिशन अशी दिली होती
की अपस्ट्रीमला जाणारा लागणारा टाइम प्लस डाऊनस्ट्रीमला जाणारा लागणारा टाइम हा एकूण टाइम किती लागत होता 8 आवर्स. म्हणजे ज्याला आपण कन्वर्ट केलं C1 प्लस T2 इक्वल्स टू 8. तर या पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला अशा पद्धतीनेच काय करावं लागतील, सॉल्व्ह करावं लागतील. नेक्स्ट यानंतर बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 8, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला क्वेश्चन रिलेटेड आहे वर्कशी. तर याच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. एखादी टँक भरायची असेल तर त्यामध्ये आपल्याला देतील एखादी लहान टॅप आणि एक देतील मोठ्या टॅपने इतका वेळ लागते. याच पद्धतीचे क्वेश्चन वर्क असो किंवा टँक भरायची असेल तर ते आपल्याला या मेथडनं, जे आपण या मेथडनं सॉल्व्ह करणार आहे त्या मेथडनंच आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की पिंटूला 6 दिवस शिल्लक लागतात कोणापेक्षा, निशूपेक्षा एक काम करत असताना. त्याच्यानंतर इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. आणि जर त्या दोघांनी मिळून ते काम जर केलं तर ते काम ते एकूण 4 दिवसात काय करतात, संपवून टाकतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आता जर जर एकट्याने ते जर काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करू शकतात. तर या ठिकाणी बघा कोणाला कोणासोबत कम्पेअर केलं, पिंटूला कम्पेअर केला कोणासोबत, निशू सोबत. म्हणजे या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार की निशून ते काम किती दिवसात पूर्ण करते, x दिवसात पूर्ण करते. निशू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करते, x डेज मध्ये. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करू लेट निशू टेक्स x डेज टू कंप्लीट द वर्क अलोन. तर या ठिकाणी बघा आपण काय घेतलं की निशू x दिवसात ते पूर्ण काम एकटा करते. त्याच्यानंतर आपल्याला गिवन आहे की पिंटू टेक्स काय x प्लस 6 डेज. कारण की निशूपेक्षा कितीनं 6 दिवसानं काय करते, ते जास्त दिवस घेते. म्हणून पिंटू टेक्स x प्लस 6 डेज टू कम्प्लीट द वर्क अलोन. त्याच्यानंतर बघा जर निशूला ते काम x दिवसात होते तर 1 डे मध्ये त्याचं काम किती होणार, 1/x. जसं की आपण कन्सिडर करू की निशूला ते काम 10 दिवसात होते तर एका दिवसात त्याचं काम किती होणार, 1/10. कारण की 10 पैकी एक भाग ते काय करत, एका दिवसात पूर्ण करत. जर 2 दिवसाचं जर काढायचं असेल तर 2/10. जर 3 दिवसाचं काढायचं असेल तर 3/10. तर याच पद्धतीने जर त्याला x डेज लागत असतील तर एका दिवशीच त्याचं वर्क काय होणार, 1/x. या ठिकाणी बघा 1 डेज वर्क ऑफ निशू काय येणार या ठिकाणी, 1/x. सिमिलरली 1 डेज वर्क ऑफ पिंटू तर ते काय येणार 1/x प्लस 6. तर नेक्स्ट तर या ठिकाणी आपण काय करणार की दोघांचं वर्क काढणार सोबत. तर या ठिकाणी बघा दोघांना जर सोबत वर्क केलं तर एका दिवशी याला किती लागणार आहे, 1/x. याला किती लागणार आहे, 1/x प्लस 6. आणि जर या दोघांनी सोबत काम केलं तर ते किती होणार, टोटल वर्क डन बाय निशू अँड पिंटू टुगेदर. तर ते काय येणार बघा 1/x प्लस 1/x प्लस 6 इन हे कोणत्या दिवशी काढलं आपण, 1 डेज. एका दिवसामध्ये त्यांचं काम दोघांनी जर मिळून केलं तर ते किती होणार, निशूचं वर्क प्लस कोणाचं वर्क, पिंटूचं वर्क. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला काय गिवन कंडिशन आहे की पूर्णच्या पूर्ण काम दोघांनी जर सोबत केलं तर ते 4 दिवसात करतात. मग जर ते एका दिवसात जर काढायचं असेल तर ते एका दिवसाचं त्यांचं वर्क काय येणार, 1/4. जसं या पद्धतीने आपण काढलं की निशूला सपोज 10 दिवस लागतात तर एका दिवसाचं वर्क किती येणार, 1/10. 2 दिवसाचं काय येणार, 2/10. मग या दोघांनी जर सोबत काम केलं तर ते 4 दिवसात संपवतात. तर एका दिवसाचं काम किती येणार त्यांचं, 1/4. बट या ठिकाणी बट इफ दे वर्क टुगेदर इट फिनिश इन किती डेज मध्ये, 4 डेज मध्ये. म्हणून टोटल वर्क डन टुगेदर इन 1 डेज काय येणार या ठिकाणी, 1/x प्लस 1/x प्लस 6 इक्वल्स टू या ठिकाणी कंडिशन काय भेटली आपल्याला, 1/4. तर या ठिकाणी कंडिशन काय भेटली आपल्याला, 1/4. आता काय करणार आपण याला सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी बघा काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 6 इंटू 1. तर आपल्याला काय मिळणार, x प्लस 6 डिवायडेड बाय
तर या ठिकाणी x प्लस x इंटू 1 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला x आणि या ठिकाणी काय करणार आपण डिनोमिनेटरचं काय करणार मल्टिप्लिकेशन म्हणजे x इंटू काय मिळणार आपल्याला x प्लस 6 इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळणार 1/4. तर या ठिकाणी काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 6 इंटू 1 x प्लस 6 x इंटू 1 या ठिकाणी x आणि या डिनोमिनेटरचं काय केलं मल्टिप्लिकेशन. तर या ठिकाणी बघा x प्लस x काय झालं 2x प्लस या ठिकाणी 6 x इंटू x या ठिकाणी काय झालं x स्क्वेअर x इंटू 6 या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 6x इक्वल्स टू 1/4. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर प्लस 6x ला कशाने मल्टिप्लाय करणार 1 आणि जर 1 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार तीच टर्म मिळणार. तर या ठिकाणी बघा 4 मल्टिप्लाय करणार आपण 4 इंटू 2x प्लस 6. त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर प्लस 6x 4 इंटू 2 किती होणार 8x प्लस 6 चूक किती होणार 24. त्याच्यानंतर बघा काय करायचं आपल्याला x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8x या साईडने आल्याच्या नंतर काय होणार मायनस 8x प्लस 24 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार मायनस 24 इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला 0. त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर या ठिकाणी बघा 6x मायनस 8x या ठिकाणी काय मिळणार आपल्याला मायनस 2x आणि त्याच्यानंतर बघा मायनस 24 इक्वल्स टू या ठिकाणी बघा काय मिळालं आपल्याला 0. त्याच्यानंतर बघा आपल्याला मायनस 24 चे असे फॅक्टर पडायचे की ज्यांच्या रूट फॅक्टरची ऍडिशन किती आली पाहिजे -2. या ठिकाणी बघा -6 आणि +4 या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं काय येणार -24 आणि या दोन्हीची जर ऍडिशन केली काय येणार -2. पण या ठिकाणी बघा x स्क्वेअर -6x प्लस 4x -24 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा फर्स्ट पेअर मधून आपण कॉमन काढू शकतो x जर कॉमन काढला तर या ठिकाणी राहिलं x -6. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी काय कॉमन निघतात 4 म्हणून +4 कॉमन काढले x -6 या ठिकाणी किती 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी x -6 आणि x + 4 इक्वल्स टू 0. एक वेळेस x -6 इक्वल्स टू 0 और x + 4 इक्वल्स टू 0 x इक्वल्स टू 6 और x इक्वल्स टू -4. तर या ठिकाणी बघा आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या. बट या ठिकाणी बघा आपण x कोणासाठी कन्सिडर केलं की निशूला काय करतो x दिवस मध्ये ते काय करतो पूर्ण काम करतो. तर या ठिकाणी आपण दिवस कधीच निगेटिव्ह मध्ये मोजत नाही. या ठिकाणी बघा म्हणून या ठिकाणी x इज नॉट इक्वल्स टू -4 सिन्स डेज आर नॉट कॅल्क्युलेट ॲज निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी बघा आपण x ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली x इक्वल्स टू 6. म्हणून निशू टेक्स 6 days टू कंप्लीट वर्क अलोन. म्हणून या ठिकाणी बघा निशूला किती दिवस लागतात 6 days. सिमिलरली आपण काढू शकतो पिंटूचं एकट्याचं वर्क किती दिवसात ते पूर्ण करू शकतो x + 6 म्हणजे काय 6 + 6. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार पिंटू टेक्स x + 6 days that is 6 + 6 इक्वल्स टू किती 12 days टू कंप्लीट द वर्क अलोन. तर या ठिकाणी बघा आपण काढलं निशू ते पूर्ण काम एकटा किती दिवसात पूर्ण करते 6 दिवसात आणि पिंटू ते काम किती दिवसात पूर्ण करते 12 दिवसात. तर ज्या पण वेळेस आपल्याला वर्कशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला याच मेथडनं सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट यानंतर बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 9 जो डिपेंड असणार आहे बघा डिव्हिडंड क्वेश्चन डिवायझर आणि रिमाइंडर. तर बघा या पद्धतीचे क्वेश्चन आपण ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये बघितलं होतं. तरी परत बघा या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1 फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा आपल्याला 460 ला काय करायचं एका नंबरनं डिवाइड करायचं. डिवाइड केल्याच्या नंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे की त्याचा जो क्वोशंट आहे हा 6 मोर दॅन आहे कोणापेक्षा 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर किती येते म्हणते 1. म्हणजे एका नंबरनं आपण डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर किती येते 1. तर बघा या पद्धतीचे जर आपल्याला प्रॉब्लेम विचारले असतील तर बघा सुरुवातीला काय करायचं एक एक्झाम्पल घेणार आपण. या ठिकाणी बघा आपण 36 ला डिवाइड करत आहे आपण 7 न. तर 36 आपल्यासाठी झाले डिव्हिडंड आणि 7 झाले आपल्यासाठी डिव्हायझर. या ठिकाणी बघा आपण 5 न काय केलं डिवाइड केलं 35 आणि रिमाइंडर किती उरली 1. तर हे झालं आपला क्वेश्चन हा झाला आपला क्वेश्चन आणि हा झाला आपला रिमाइंडर.
तर या ठिकाणी बघा आपल्याला जर डिव्हिडंड पाहिजे असते म्हणजे 36 जर पाहिजे असेल तर आपल्याला बघा कोशंट आणि डिवायझरचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन 7 5 35 आणि त्याच्यात ऍड कोणाला करावं लागेल रिमाइंडरला. या ठिकाणी आपला फॉर्म्युला जो बनणार म्हणजे आपल्याला जर डिव्हिडंड पाहिजे असेल तर त्यावेळेस काय होणार ते बघा डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. तर या फॉर्म्युलेच्या आधारेच आपल्याला काय करावं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा काय दिलेले आपल्याला दिलेलं आहे 460 ला एका नॅचरल नंबरनं काय करायचं डिवाइड करायचं आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला दिलं आहे की क्वेश्चनला काय केलं कम्पेअर केलं कोणासोबत ज्यांना डिवाइड करायचं त्याच्यासोबत. म्हणून या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनला व्हेरिएबल असाइन न करता आपल्याला कोणाला करावं लागेल की त्या आपण नंबरनं डिवाइड करत आहे जसं आपण कन्सिडर करू की त्या नंबरला आपण डिवाइड करत आहे एक्स न म्हणून एक्स काय होणार आपला डिवायझर आणि 460 काय होणार आपला डिव्हिडंड. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की लेट डिवायझर इज एक्स. जर डिवायझर असेल एक्स तर आपल्याला बघा क्वेश्चनला काय दिलेले कम्पेअर केलेले कोणासोबत डिवायझर सोबत. म्हणजे या ठिकाणी बघा की या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय मिळणार आपल्याला या ठिकाणी बघा की आपल्याला दिलेले 6 मोर शब्द आल्याच्या नंतर काय होणार +6 कोणाच्या 5 टाइम्स कोणाच्या डिवायझरच्या. या ठिकाणी काय येणार DIVISOR. तर या ठिकाणी बघा डिवायझर किती कन्सिडर केला आपण x 5x + 6. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे बघा या ठिकाणी आपण डिराइव्ह केला डिव्हिडंड इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. म्हणजे या ठिकाणी वी नो दॅट डिव्हिडंड इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस या ठिकाणी काय येणार रिमाइंडर. तर या ठिकाणी बघा आपल्याला डिव्हिडंड दिलेलं आहे किती दिलेलं आहे 460. या ठिकाणी बघा डिवायझर आपल्याला आपण कन्सिडर केलं एक्स. त्याच्यानंतर या ठिकाणी क्वोशंट बघा आपल्याला किती दिलेलं आहे क्वोशंट आपला आलेला आहे 5x + 6. त्याच्यानंतर या ठिकाणी रिमाइंडर आपल्याला दिलेले किती रिमाइंडर 1 म्हणून या ठिकाणी 1 पुट केले. त्याच्यानंतर 460 इक्वल्स टू 5x इंटू x 5x². त्याच्यानंतर 6x + 1. त्याच्यानंतर बघा 460 या साईडला प्लस आहे तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून 5x² + 6x - 460 + 1 इक्वल्स टू काय राहणार 0. या ठिकाणी बघा 5x² + 6x - 459 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला कोणाचा प्रोडक्ट करावा लागेल या दोन नंबरचा काय करावं लागेल प्रोडक्ट करावं लागेल. आणि या ठिकाणी बघा 5 × 459 तर आपल्याला याचे काय पडायचे फॅक्टर पडायचे आणि त्या फॅक्टर मधला जो त्या फॅक्टरची जी ऍडिशन आहे ही किती आली पाहिजे 6. तर आपल्याला काय करावं लागेल ज्यावेळेस असे दोन म्हणजे मोठाला नंबर येत आपल्याला मिळत असेल त्यावेळेस काय करायचं फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी बघा जर आपण या ठिकाणी 9 न डिवाइड करू शकतो 9 ची टेस्ट लागते या ठिकाणी बघा कसं 4 + 5 + 9 या ठिकाणी किती होतात 18 आणि 18 9च्या टेबलमध्ये येतात 18 9च्या पाड्यात येतात म्हणून या संख्येला 9 न भाग देते. म्हणून या ठिकाणी 9 न जर भाग दिला तर 9 5 45 आणि 9 1 9. तर या ठिकाणी बघा आपल्याला 2 नंबर भेटतात. तर बघा या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आणि काय करायचं त्या फॅक्टरचे काय करायचे प्रोडक्ट करून पाहायचे आणि मॅच करायचं आपल्याला जे फॅक्टर पडतात ते येतात का. तर या ठिकाणी बघा 9 5 किती होणार 45 × 51. जर बघा या ठिकाणी या दोन्हीचा जर प्रोडक्ट केला तर ही संख्या आपल्याला भेटते आणि या दोन्हीची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळते +6. म्हणून हे झाले आपले फॅक्टर. या ठिकाणी लिहिणार 5x² - 45x + 51x - 459 इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला 0. त्याच्यानंतर बघा फर्स्ट पेअर मध्ये आपल्याला काय कॉमन निघते या ठिकाणी 5 ने डिवाइड करू शकतो दोन्ही संख्येला आणि काय कॉमन निघू शकते x. या ठिकाणी निघलं 5x इन ब्रॅकेट x - 5 9 45. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दोन्ही संख्येमधून दोन्ही नंबरला आपण कशाने डिवाइड करू शकतो 51 न म्हणून कॉमन काढले 51 x - 9 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर एक वेळेस x - 9 एक वेळेस 5x + 51 इक्वल्स टू 0. एक वेळेस x - 9 इक्वल्स टू 0 और 5x + 51 इक्वल्स टू 0. x इक्वल्स टू 9 और 5x इक्वल्स टू -51 + 51 त्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार -5 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला दोन नंबर भेटलेत एक मिळाले x इक्वल्स टू 9 आणि एक मिळाला आपल्याला x इक्वल्स टू -51 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी बघा आपला जो डिव्हिजर आहे तर तो कोणता नंबर आहे नॅचरल नंबर. कोणता नंबर आहे नॅचरल नंबर. म्हणून
x equals to -51 divided by 5 is not नॅचरल नंबर. मग या ठिकाणी या दोन व्हॅल्यू पैकी आपण कोणती व्हॅल्यू घेतली या ठिकाणी? नाही. मग या ठिकाणी लिहिणार x इक्वल्स टू 9 इज काय होणार? डिव्हायझर. मग या ठिकाणी बघा आपल्याला क्वोशंट काय मिळणार? क्वोशंट इक्वल्स टू या ठिकाणी 5 इंटू एक्स प्लस 6 म्हणजे 5 इंटू एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली? 9 प्लस 6 या ठिकाणी 45 प्लस 6 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला? 51. तर या पद्धतीनं ज्या पण वेळेस आपल्याला डिव्हिडंड, क्वोशंट, डिव्हायझर, रिमाइंडर जर या पद्धतीचा क्वेश्चन दिलेला असेल तर त्याला या फॉर्म्युल्यात टाकूनच काय करता येते? आपल्याला सॉल्व्ह करता येते. यानंतर बघायचं आपल्या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये जी आपल्याला काय दिलेली ऍक्टिव्हिटी, आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये कमीत कमी 3 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकते. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं? इन द गिव्हन फिगर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपिझियम. एबीसीडी आपल्याला काय दिलेले? ट्रॅपिझियम दिलेले. ज्याच्यामध्ये बघा ही जी साइड एबी आहे पॅरलल आहे कोणाला? सीडीला. अँड इट्स एरिया दिलेला आपल्याला 33 सेंटीमीटर स्क्वेअर. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. तर आपल्याला काय करायचंय? पूर्ण साईडचा लेंथ काढायच्या, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? बॉक्स फिलअप करायचे. तर या ठिकाणी बघा हा जो ट्रॅपेझियम दिलेला, हा दिलेला आयसोस्केल ट्रॅपेझियम. तर या ठिकाणी बघा ह्या दोन्ही साईड इक्वल आहेत, म्हणजे या ट्रॅपेझियमला काय म्हणतात? आयसोस्केल ट्रॅपेझियम. आणि जर याचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करायला बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलंच आहे सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. एबी इज पॅरलल टू साइड सीडी. त्याच्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतो? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. सम ऑफ पॅरलल साइड. तर या ठिकाणी बघा सम ऑफ पॅरलल साइड कोणतं येतं? ही झाली पहिली पॅरलल साइड आणि ही झाली सेकंड पॅरलल त्याला साइड. तर या ठिकाणी काय करायचं? या दोन्हीची एडिशन. तर या ठिकाणी बघा सम ऑफ पॅरलल साइड या ठिकाणी दिलं AB प्लस CD इंटू त्याची हाईट. तर हाईट बघा कोणती आहे? AM. या ठिकाणी काय येईल बघा? AM. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला एरिया दिलेला आहे 33 इक्वल्स टू हाफ. या ठिकाणी आपण AB ची व्हॅल्यू पुट केली x प्लस 2x प्लस 1 इंटू या ठिकाणी AM ची व्हॅल्यू काय आपली? x मायनस 4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी बघा हे 2 या साईडनं नाही. जर तुम्ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला थोडंसं वरी आणि खाली लक्ष द्यायचं, तुम्हाला लगेच कळेल. तर या ठिकाणी 2 दिसत नाहीत. तर या ठिकाणी 2 डिवाइड होते, त्याचा अर्थ इकडे आल्याच्या नंतर काय झाले? मल्टिप्लाय. म्हणून या ठिकाणी किती झाले? 33 इंटू 2 किती होणार? 66. त्याच्यानंतर x प्लस 2x किती होणार? 3x प्लस 1 ॲज इट इज आणि x मायनस 4 ॲज इट इज. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला काय केलेलं आहे? सगळ्याच्या सगळ्या टर्म एका साईडला आलेले आहेत आणि काय केलेले त्याला सॉल्व्ह केलेले आहेत. आपण या ठिकाणी काय करू? सुरुवातीला सॉल्व्ह करू. या ठिकाणी येणार आपले 66. 3x इंटू एक्स काय होणार? 3x स्क्वेअर. 3x इंटू मायनस 4 मायनस 12x. त्याच्यानंतर 1 इंटू एक्स काय होणार? x. 1 इंटू मायनस 4 काय होणार? मायनस 4. त्याच्यानंतर बघा 66 इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1x काय होणार? मायनस 11x मायनस 4. त्याच्यानंतर बघा प्लस 66 त्या साईडनं गेल्याच्या नंतर काय होणार? मायनस. म्हणून 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 इक्वल्स टू काय होणार? 0. मग या ठिकाणी बघा जर आपण ऍड केलं 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 66 मायनस 4 किती होणार? मायनस 70 इक्वल्स टू 0. या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार? 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला? 0. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचे? याचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडायचे तर कोणाचं मल्टिप्लिकेशन करायला लागलं? 3 इंटू मायनस 7 किती होणार? मायनस 210. आणि याचे असे फॅक्टर पाडायचे की ज्या फॅक्टरची ऍडिशन किती आली पाहिजेत? मायनस 11. तर या ठिकाणी बघा 21 इंटू 10 जर आपण हे फॅक्टर घेतले आणि जर मोठ्या नंबरला जर आपण मायनसचं जर साईन दिलं तर बघा या ठिकाणी या दोन्हीचा प्रोडक्ट येणार मायनस 210 आणि त्या दोन्हीची जर ऍडिशन केली तर ती काय येणार? मायनस 11. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू आपण 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा काय कॉमन निघणार? 3 न या ठिकाणी डिवाइड करू शकतो म्हणून 3 कॉमन काढले. त्याच्यानंतर या ठिकाणी x कॉमन काढला तर या ठिकाणी बघा काय राहिलं? x मायनस या ठिकाणी काय लिहिणार? 7. तर या ठिकाणी बघा आपण 3x कॉमन काढलं. 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर 3x इंटू मायनस 7 मायनस 21x. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेले प्लस 10 कॉमन काढलं. मग या ठिकाणी काय राहिलं बघा? x मायनस 7 इक्वल्स टू या ठिकाणी काय? 0. एक वेळेस काय 3x प्लस 10 इक्वल्स टू 0 और एक वेळेस रिपीट वाला पार्ट काय येणार? x मायनस 7 इक्वल्स टू 0. याच्यानंतर बघा
+10 त्या साईडने गेल्याच्या नंतर या ठिकाणी असं होईल 3x इक्वल्स टू काय होणार -10 आणि हे 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी -7 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस. या ठिकाणी आपल्याला 2 लिंक भेटल्या. x ची व्हॅल्यू -10/3 और x इक्वल्स टू 7. तर या दोन व्हॅल्यू पैकी आपण कोणती व्हॅल्यू घेणार पॉझिटिव्ह, कारण की लेंथ आपण कधीच निगेटिव्ह मध्ये मोजत नाही. म्हणून या ठिकाणी x इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 7. त्याच्यानंतर बघा आपल्याला AB ची लेंथ विचारली. AB ची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची लेंथ x ची, जी किती मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर. सेंटीमीटर का घेते कारण की आपल्याला एरिया बघा काय दिलेला आहे सेंटीमीटरचा स्क्वेअर, म्हणून त्याची साईड कशामध्ये येणार सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारलं CD. तर CD म्हणजे काय बघा या ठिकाणी 2x + 1 म्हणजे 2 × 7 + 1 म्हणजे किती येणार 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा AD इक्वल्स टू काय आहे BC आणि याची व्हॅल्यू काय बघा x - 2. या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू 7 - 2 किती येणार 5 सेंटीमीटर. अतिशय सोपी अशी ही काय होती ऍक्टिव्हिटी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ही जी प्रॅक्टिस आहे काय केलेली आहे कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील मित्र मैत्रिणींना काय करा शेअर करा. धन्यवाद.